नमस्कार मंडळी. चला तर माझ्या पद्धतीचं आज रस्सा वांगा कसं बनवायचं तर चला. तवा ठेवला, तव्यावरती थोडंसं तेल घालून खडे मसाले भाजायचे. त्याचमध्ये आलं लसूणसुद्धा भाजून घेतला. त्यानंतर खोबरं घालायचं, तेल घालायचं आणि चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं. त्याच पद्धतीने कांदासुद्धा चांगला काळा होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर टोमॅटो घालायचा. सगळ्याला थोडं थोडं तेल घालायचं, म्हणजे हे मसाले पटकन भाजले जातात. सर्व मसाले भाजून झाले. आता मसाले थंड होईपर्यंत इकडे वांगे कट करून घ्यायचे. खराब आहे का चेक करा, पाण्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे काळे पडत नाहीत. इकडे तोपर्यंत मसालासुद्धा छान असा थंड झालेला आहे. आता हा मिक्सरला वाटून घ्यायचा. सर्वात पहिले खोबरं, खडा मसाला आणि आलं लसूण एकत्रित वाटून घेतलं. त्यानंतर सर्व एकत्र घातलं, वाटून घेतलं, पाणी घातलं आणि वाटून घेतलेलं आहे चांगलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये बनवून घेतलेला मसाला घालायचा. आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आहे. इकडे वांग्यामध्ये तोपर्यंत मीठ भरून घेतलं. यामध्ये थोडासा गरम मसाला, घरगुती मसाला, मीठ आणि हळद घालायची, मिक्स करायचं. जास्तीचे मसालेसुद्धा मी इथे वापरले नाही. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता. आवश्यकतेनुसार उकळतं पाणी घालायचं. भाजीला उकळी येऊ द्यायची. भाजीला उकळी आल्यानंतर त्यावरती झाकण ठेवा आणि मस्त कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि